उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष सहकार्यातून प्रभाग क्रमांक 22 मध्ये 33,54,000 रुपये खर्चाच्या रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला। जुना प्रभाग क्रमांक 22 इथल्या मोदी ब्रिज ते कामिनी हॉटेल चौक पर्यंत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून माजी गटनेते किसन जाधव तसंच माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सन 2023-24 केंद्र शासन पुरस्कृत NCAP राष्ट्रीय स्वच्छ वायू या योजनेअंतर्गत रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला। उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपाली चाकणकर यांच्या हस्ते डिजिटल प्रणालीद्वारे हे उद्घाटन करण्यात आलं। 33,54,000 रुपये यासाठी खर्च अपेक्षित असून जुना प्रभाग क्रमांक 22 इथल्या नागरिकांच्या हस्ते तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव, डॉक्टर अश्विन वळसंकर, डॉक्टर नंदित गायकवाड, डॉक्टर शिवाजी साळुंके, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत गायकवाड, सूर्यकांत गायकवाड यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, सचिन जाधव, निखिल गंभीरे, स्नेहल गायकवाड, अशोक पडगेकर, परशुराम दिवटे, अजिंक्य जाधव, गणेश गायकवाड, मोहित गायकवाड, जमुनाबाई जंगेकर, हुलगप्पा शासम, कासलोकर यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यामुळेच आपण सोलापूर शहरासह आपल्या भागात विविध विकास कामं करत असून त्यांच्या सहकार्यामुळेच लोकाभिमुख आणि विकासात्मक कामं करण्यासाठी मोठं बळ मिळत असल्याचं किसन जाधव यांनी यावेळी सांगितलं। आज सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत स्वच्छ वायू या हेड अंतर्गत केंद्र शासनाचा जो निधी आहे या निधी अंतर्गत रेल्वे ब्रिज ते कामिनी हॉटेल चौकापर्यंत जवळपास 33 लाख रुपयाच्या निधीचं रस्त्याचं नारळ फोडूनचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे। या रस्त्याचा शुभारंभ राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारा 3 तारखेला रामवाडी UPC सेंटर या ठिकाणी महिला सर्वरोग निदान शिबिरासाठी ते उपस्थित होते। त्यांच्या शुभ हस्ते ऑनलाईनद्वारे या रस्त्याचा शुभारंभ त्या ठिकाणी झाला आणि आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी नारळ फोडून या रस्त्याचा शुभारंभ होत आहे आणि येत्या काही दिवसामध्येच हा रस्ता चांगल्या पद्धतीचा होईल अशी आशा व्यक्त करतो। धन्यवाद देऊ इच्छितो त्यांच्या अथक प्रयत्नातनं हा जो रस्ता सर्वसामान्य पेशंटसाठी खूपच गरजेचा होता आणि तो त्यांच्या कार्यशीलतेने आणि प्रयत्नातून त्यांनी तो उभा केला। याचा खरंच आम्हा सगळ्यांना आनंद आहे आणि आम्ही त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो। हा जो रोड आहे तो बऱ्याच दिवसापासून विलंबित होता आणि हा रोड आता त्याचं उद्घाटन आम्ही जस्ट केलं आहे आणि गायकवाड सर आणि जाधव सर यांच्यामुळं हा प्रोजेक्ट आता पुढं जातो आहे। तर माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद हे केलं।